नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा मी स्वागत करते। तर आत्ता आम्ही आलो आहोत उज्जैनला। तर आम्ही आत्ता महाकाल बाबांच्या दर्शनाला आलो आहोत। तर चला आता आपण दर्शन वगैरे घेऊ, तुम्ही पण दर्शन घ्या। तर उज्जैन हे श्री महाकालेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे की जे की मध्य प्रदेशमध्ये शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे। हे दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते। इथे दररोज पहाटे भस्म आरती केली जाते आणि संध्याकाळी छान असा शृंगार केला जातो। मानसरोवर हॉल में श्रद्धालुओं के लिए जूता स्टैंड, मोबाइल लॉकर, पेयजल आदि की सुविधा। असं थोडं वरती चढून जावं लागलं आपल्याला। काय काय शंकरा तिकीट घ्यायला थांबलोय आता आम्ही। 7 वाजता उघडणार आहे काउंटर। जाऊन मस्त दर्शनाला महाकाल। आणि बघा चंदन लावलं इथे कपाळाला, मस्त महाकाल नाव पण लिहिलेलं आहे। नूतनने पण लावलंय बघा। गर्दी खूप आहे, बापरे गर्दी आहे, जबरदस्त गर्दी। कंट्रोल नव्हतं माहिती का, हातकुल तर छान दर्शन झालंय आता, मस्त छान एकदम निवांत। मला माझे डोळे भरून आले मस्त। बाबांनी बोलवलं आपण भेटायला महाकाल। 1 मिनिट इथं काय फोटो काय काढा आता इथं मस्त छान असे फोटो वगैरे काढू। मंदिराचा कळस बघा, चला घ्या दर्शन सगळ्यांनी। हर हर महाकाल, जय श्री महाकाल। आणि या बाजूने शंकर मूर्ती, शंकर। गर्दी बघा किती गर्दी आहे। दमली आहे कॉरिडॉर चालून फोटो काढून मस्त। आम्ही चाललोय बाहेर कॉरिडॉरच्या, आता जेवण करतो मस्त आणि रूमवर जातो। भैया ये इधर से काल भैरव जाने के लिए 4 व्हीलर के लिए अच्छा रास्ता है क्या? 4 व्हीलर कल तो लेके जाने का ही नहीं। अरे बाप रे, जाम रिक्षा सुबह भी भीड़ रहती है क्या? सुबह जल्दी जा सकते हो आप, 2 बजे तक निकल जाओ। रिक्षा एकदम केटून आणि परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज आहे रविवार आणि आता आम्ही काल भैरव यांचं दर्शन घ्यायला चाललो आहे। कालच आमचं महाकाल बाबांचं दर्शन झालं आहे। तर आता निघतोच आहे थोड्या वेळाने। आता 7:30 वाजले आहेत, म्हटलं सकाळी गर्दी नसते, पटकन दर्शन घेऊन आणि पुढे आम्हाला सिहोरला जायचं आहे। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। चला आता रूम सोडतोय आता आम्ही। हे बघा रूम, चला आता निघतेच आहे। आणि महाकालचं खूप छान दर्शन झालं काल आमचं। पास वगैरे काढून घेतले ते मस्त आम्ही, जसे 20 मिनटात झालं होतं। संध्याकाळी 7:30ला 7:45ला मध्ये गेलो होतो, 8 वाजेपर्यंत दर्शन होऊन गेलं होतं आमचं। तर आता आम्ही चहा घ्यायला चाललो आहे इथे। गाऊने नूतनने मस्त असे कॉट सेट घातलेले, मी पण छान असा गुलाबी कलरचा ड्रेस घातला आहे।
चला चलो जल्दी जल्दी चलो. आले का रिक्षावाला? नाही नाही जा नाही. या इथं कोपऱ्यावर टपली होती. नाही येऊ ना लाव थोडीशी. हां ठीक आहे आता. रिक्षा तिकडे बोलवलं का? खाऊ ना खाऊ ना. शिट्टीवाला बाबा. आता आम्ही चाललोय कालभैरवच्या दर्शनाला. चला 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 चला. आली आली. म्हणते आम्ही सगळे जण धागा बांधून घेतोय मस्त. तुम्हाला कोणतं बांधायचं? एक तशी कडे घ्यायचे का आपण? गावना तुला कडे घ्यायचे असे बघते त्यांना. चंदन है क्या ये भैया? ये कौन सा चंदन है भाई? मूर्ति बताओ. जिला वाला है क्या? 100 रुपये की. ठीक है. मैंने बोला तुम्हारा इनको लेनी है, इनको बघू बरं दाखवा. हां ठीक आहे घे मग. चला आता छान छान हे घेतलंय. हा तूच कर ना मग. हे त्याच्याकडे दिलं का काय काय घ्यायचंय ते? मसाला लावून दिला आता. खिरा, काकडी, पेरू मसाला घ्यायचा होता. आंबट गोड कैरी. हां चला आता आम्ही इथं आलो आहे मंगलनाथ मंदिरामध्ये आलो आहे. दर्शन घेतो. तुम्ही पण दर्शन घ्या. मंदिर हे पूजाचंही वाटतं. वरती वाटतं मंदिर. बापरे मांडलेली ग्रहाची पूजा केली जाते इथे. बघा काही जण करतात पण आहे पूजा. मंगलनाथ मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही इथे महर्षी सांदीपनी आश्रमात गेलो होतो. तिथे श्रीकृष्ण आणि सुदामा यांनी शिक्षण घेतले होते. छंदशास्त्र. चला आम्ही आता आलो इथं सिहोरमध्ये कुबरेश्वर धाममध्ये. इथे आता 10 वाजले. दर्शन घेतो. तुम्हाला बाकीचा परिसर दाखवते. मस्त थोडासा अंधारच आहे चेहऱ्यावर. चला आवाज येतोय ना? इकडे विष्णू भगवान.
चल मध्ये आता मग येऊ बाहेर. हा आता काहीच गर्दी नाही ना तू. किती छान वाटतंय मस्त निवांत. चल ना मध्ये कुठे करून दोपर. हां आता आम्ही रुद्राक्ष घ्यायला चाललोय तिकडे. इकडे इकडे कुठं तिकडून. चला आता हे बघा छान वाटलं मस्त वाटलं. कुबरेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन आता पुढे आम्हाला राजस्थानमध्ये जायचं आहे. बघू आता कुठं मुक्काम होतो तिथं स्टे कुठं होतो. परिसर खूप मोठा परिसर आहे. ही पिंड आहे मोठी बघा. घेतले दाखव ग जाऊ. चला आता निघतोय आम्ही. रुद्राक्ष घेऊन झाले निघतो आता. निघून गेली आहे रूमकडे कारण बॅगा वगैरे ठेवायच्या होत्या गाडीमध्ये त्याच्यामुळे ते गेली. आणि आम्ही आता दोघींनीच रुद्राक्ष घेतले. रांगेमध्ये उभे होतो. आता जायचं होतं पप्पांसोबत म्हटलं बॅगा वगैरे ठेव गाडीमध्ये. किती मोठं आहे बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.